हाय ऑल. अकाउंटिंगच्या बेसिक कन्सेप्ट आपण बघतोय आणि त्या आपण 11वीच्या महाराष्ट्र बोर्डच्या कॉमर्सच्या टेक्स्ट बुक मधून बघतोय. मागच्या भागामध्ये आपण ही जी आहे ना हा एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता. त्याच टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर तुम्हाला इथे खालती दिसेल. नेक्स्ट प्रॉब्लेम होता अनालिसिस ऑफ ट्रान्झॅक्शन बाय अप्लाइंग रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट ट्रॅडिशनल अप्रोच. आता आपण हा बघूयात. ओके, याच्यामध्ये काय काय दिलेलं आहे तुम्हाला सिंपल ट्रान्झॅक्शन दिलेले आहेत आणि त्याचे सगळे इफेक्ट्स हे सगळे दिलेले आहेत. मी तुम्हाला समजून सांगते तो कोणता रूल वापरून कसं कसं तो ट्रान्झॅक्शन आपण इथे बसवलेला आहे. आता पहिला आहे कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹50,000 म्हणजे 50,000 कॅश ही बिझनेसमध्ये आणली. तर त्यामध्ये काय झालेलं आहे कॅश ही बिझनेसमध्ये आणली म्हणजे काय झालं कॅश हे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंट म्हणजे काय सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन जे बिझनेसमध्ये आलं त्याला डेबिट द्या. म्हणून आपण काय करणार तर कॅशला डेबिट देणार आणि सेकंड इफेक्ट काय देणार आपण तर हा आपण कोणी आणली ही कॅश कोणी आणली तर ओनरनी आणली. ओनरनी जरी आणली जरी तो स्वतः मालक असला तरी इन फ्युचर जेव्हा जेव्हा तो बिझनेस क्लोज होईल त्यावेळेस आपल्याला त्याला रिपेमेंट करायला लागणार, रिटर्न तर द्यायला लागणार त्याला त्याचे पैसे. म्हणून ओनरला आपण काय करणार ओनर झाला हा पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो क्रेडिट द गिव्हर म्हणजे ज्याला इन फ्युचर तुम्हाला पैसे द्यायचे आहे त्याला क्रेडिट द्या. म्हणून आपण काय करणार ओनरला क्रेडिट देतो. हेच त्यांनी इथे समजून सांगितले. दोन इफेक्ट मी आता तुम्हाला समजून सांगितले तेच त्यांनी इथे एक्सप्लेन केलेले आहे. Two aspects, two effect. Cash comes into the business. Proprietor is giver of the capital. मग कॅश आहे आपली कॅश अकाउंट एक येणार त्यामध्ये आणि दुसरं येणार कॅपिटल अकाउंट प्रोप्रायटरचं. कॅश आहे रिअल अकाउंट. रिअल म्हणजे ती डोळ्यांना दिसते आपल्याला आपण तिला स्पर्श करू शकतो म्हणून ती रिअल आहे. आणि ओनर हा कोण आहे माणूस आहे एक म्हणून तो झाला पर्सन आणि पर्सनल अकाउंटच्या रूलच्या अंडर आला तो. रूल सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून कॅशला डेबिट द्या आणि पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो क्रेडिट द गिव्हर ज्याच्याकडनं आले त्याला क्रेडिट द्या. इथे आपण ओनरला काय म्हणतो कॅपिटल म्हणतो कारण तो स्वतः मालक असतो म्हणून त्याला आपण कॅपिटलला क्रेडिट केलं. एंट्री समजली आता ही तुम्हाला सोपी एंट्री होती. दुसरी एंट्री बघू. ऍडव्हर्टाइजमेंट पेड ₹5,000 सो इम्रान. ₹5,000 इम्रानला ऍडव्हर्टाइजमेंटचा खर्च करण्यासाठी दिलं. आता काय झालं यामध्ये ऍडव्हर्टाइजमेंट हा बिझनेसचा एक्सपेन्सेस झाला. एक्सपेन्सेस आहेत म्हटल्यावरती काय झालं हो नॉमिनल अकाउंटच्या टाईपच्या रूलमध्ये येणार. ते नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे डेबिट त्याला द्या जे बिझनेसचे खर्च आहे. आणि कसे केले तर पेड केले म्हणजे कॅश आपल्याकडनं केली. कॅश ही काय आहे रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो क्रेडिट व्हॉट गोज आउट क्रेडिट त्याला द्या जे बिझनेसमधनं जात आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन अकाउंट आले एक याला ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट आणि दुसरं आलं कॅशचं अकाउंट. ते बघा तेच एक्सप्लेन केलेलं आहे त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट इज अन एक्सपेन्सेस आणि कॅश गोज आउट. त्यांनी काय सांगितलं अकाउंट्स इनवॉल्ड ऍडव्हर्टाइजमेंट अकाउंट कॅश अकाउंट. आणि हे काय सांगतं तर नॉमिनल अकाउंटचा रूल ऍडव्हर्टाइजमेंट येतं तुमच्या नॉमिनल अकाउंटच्या रूलमध्ये आणि कॅश येते तुमच्या रिअल अकाउंटच्या रूलमधून. नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणून ऍडव्हर्टाइजमेंटला आपण डेबिट केलेला आहे आणि क्रेडिट रिअल अकाउंटचा रूल सांगतो क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणून कॅशला आपण क्रेडिट केलेला आहे. आता तिसरी एंट्री पाहू. डिपॉझिटेड कॅश इन टू द बँक ऑफ इंडिया ₹10,000 म्हणजे बँक ऑफ इंडिया ही एक बँक आहे त्याच्यामध्ये आपण ₹10,000 कॅश नेऊन डिपॉझिट केले. 10,000 आपल्याकडे इथे कॅश होती आपल्या घरी होती बिझनेसमध्ये होती ऑफिसमध्ये होती ती आपण काय केली तर बँकेमध्ये जाऊन डिपॉझिट केली. आता बँकेमध्ये जाऊन डिपॉझिट केली तर बँक ही सुद्धा आपलं रिअल आहे कारण आपल्याला ते पासबुक मध्ये दिसतं की आपले किती पैसे आहेत आपण ते पैशांना ऍक्च्युली आपण त्यांना पाहू शकतो यूज करू शकतो म्हणून ती आपले रिअल आहे. रिअल आहे म्हटल्यावरती काय म्हणतात ते रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून आपण काय करणार बँकेला डेबिट देतो. आणि दुसरं तुमचं बँक अकाउंटला डेबिट देणार. तिसरी एंट्री बघू.
डिपॉझिटेड कॅश इन टू द बँक ऑफ इंडिया ₹10,000. 10,000 आपण काय केले, आपल्या ऑफिसमध्ये होते 10,000, तर ते घेतले आणि बँकेमध्ये जाऊन डिपॉझिट केले. आता बँक ही काय आहे, बँक ही सुद्धा एक आर्टिफिशियल पर्सनच आहे. म्हणजे तिला काय केलेलं आहे, लिगली रजिस्टर करून, तिचं इन्कॉर्पोरेशन करून, नाव रजिस्टर करून बँकिंग ऍक्टच्या अंडर तिला इन्कॉर्पोरेट केलेलं आहे, तिला एक तयार केलेली आहे. ती सुद्धा एक पर्सन आहे, तिला लिगल एंटिटी आहे, तिला एक सुद्धा नाव आहे, स्वतःचं नाव आहे. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया सुद्धा त्या लिगल एंटिटीची आर्टिफिशियल पर्सन आहे, ती तयार केलेला पर्सन आहे. तर ही सुद्धा काय झाली, मग तुमची एक अकाउंट क्रिएट होणार पर्सनल अकाउंटच्या अंडरने. आणि कॅश काय आहे, कॅश आपण मागच्याच एंट्रीमध्ये बघितलं, रिअल अकाउंट आहे. आता बघा, इथे 2 अकाउंट क्रिएट झाले. एक झालं तुमचं बँक ऑफ इंडिया, एक पर्सनल अकाउंट, आणि दुसरं पर्सनचं अकाउंट, आणि दुसरं कॅश अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट द रिसिव्हर. आता बँकेमध्ये आपण ज्यावेळेस डिपॉझिट केलेले आहे, तर इन फ्युचर बँक आपल्याला कधी ना कधी ते रिटर्न करणार, किंवा आपण कधीही बँकेत जाऊन ते पैसे विड्रॉ करू शकणार. म्हणजे काय झाला, तो एक प्रकारे आपल्याला त्यांच्याकडनं पैसे इन फ्युचर मिळणार आहे. म्हणून पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट द रिसिव्हर, म्हणजे डेबिट त्याला ज्याच्याकडनं तुम्हाला पैसे मिळणार आहे. आणि रिअल अकाउंटचा रूल सांगतो क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणजे जे बिझनेस मधनं चाललंय त्याला क्रेडिट देणार. म्हणून आपण काय केलं, बँक ऑफ इंडियाला डेबिट देणार, आणि कॅश ही आपण घेतली आणि बँकेमध्ये डिपॉझिट केली, आपल्याकडनं गेली कॅश, म्हणून कॅशला आपण क्रेडिट देणार. चौथा बघू, परचेस्ड गुड्स फ्रॉम सुनील ₹13,000. 13,000चे गुड्स आपण सुनीलकडनं घेतलेले आहेत. पण घेतलेत म्हटल्यावर कसे घेतलेले आहेत, आपण इथे काही दिलं नाहीये, आपण त्याला कॅश दिली, चेक दिला, काही मेन्शन केलं नाही. म्हणजे काय झालं, हे क्रेडिट बेसिसवरती आपण त्याच्याकडनं घेतलेले आहेत सुनीलकडनं. इथे एंट्री बघा, आता त्याच्यामध्ये क्रेडिट बेसिसवरनं घेतले. आता परचेस केला म्हणजे काय झालं, तो बिझनेसचा एक्सपेन्सेस झाला. बिझनेसचा एक्सपेन्सेस झाला म्हणजे काय झालं, तो आला नॉमिनल अकाउंटच्या टाईपमध्ये. आणि कोणाकडनं घेतलेला आहे, सुनीलकडनंच. म्हणजे आपल्याला इन फ्युचर कधी ना कधी त्याला पैसे द्यायला लागणार. सुनील झाला पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो काय, क्रेडिट द गिव्हर, म्हणजे ज्याला इन फ्युचर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्याला क्रेडिट द्या. मग आपण इथे काय करणार, नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे परचेसेस अकाउंटला डेबिट देणार. परचेस हे एक अकाउंट क्रिएट करणार, आणि कोणाला देणार आहे आपण पैसे, तर सुनीलला देणार आहे. पण सुनील हे पण एक आपण क्रिएट करणार. आणि नॉमिनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट ऑल एक्सपेन्सेस म्हणून परचेसला आपण डेबिट देणार, आणि पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे क्रेडिट द गिव्हर, ज्याला इन फ्युचर तुम्हाला पैसे द्यायचे आहेत त्याला क्रेडिट द्या, म्हणून सुनीलच्या अकाउंटला आपण क्रेडिट देऊ. हेच त्यांनी ते एक्सप्लेन केलेलं आहे. परचेस अकाउंट, सुनील अकाउंट हे 2 क्रिएट होणार अकाउंट. परचेस अकाउंट तुमचं नॉमिनल अकाउंट आहे, सुनील हे पर्सनचं नाव आहे, त्याच्यावरच तुम्हाला लक्षात आलं असेल ते पर्सनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल डेबिट ऑल एक्सपेन्सेस म्हणून परचेसला डेबिट दिला आहे, आणि पर्सनल अकाउंटचा रूल क्रेडिट द गिव्हर म्हणून सुनीलला क्रेडिट केला. नेक्स्ट एंट्री आहे सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹12,000, म्हणजे 12,000चे गुड्स हे कॅश मध्ये दिले. म्हणजे इथे काय झालेलं आहे, कोणी पर्सनचं नाव येणार नाही, डायरेक्टली आपल्याला कॅश मिळालेली आहे. 2 अकाउंट क्रिएट होणार, एक तुमच्याकडे कॅश आली बिझनेसमध्ये, आणि दुसरी ती कशी आली, तर तुम्ही सेल केला म्हणून आली. 2 अकाउंट क्रिएट झाले. कॅश ही काय, रिअल अकाउंट, एकदम सोपा आहे. रिअल अकाउंटचा रूल काय सांगतो, डेबिट व्हॉट कम्स इन, म्हणून कॅशला आपण डेबिट देणार. आणि ती कशी आली, तर सेल्स मधून आली. सेल्स हे काय आहे, तुमचं नॉमिनल अकाउंटचा टाईप आहे. नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स, म्हणजे क्रेडिट त्याला द्या जे तुमच्या बिझनेस मध्ये इन्कम मिळालेला आहे, बिझनेसमध्ये फायदा झालेला आहे, ते आलेलं आहे. नॉमिनल अकाउंट अगदी तुम्हाला काहीच समजत नसेल तर नेहमी ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डोळ्यासमोर आणायचं. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डाव्या हाताला जे काही दिसतात टाइप्स ऑफ अकाउंट, ते सगळे तुमचे येतात एक्सपेन्सेस, आणि जे उजव्या हाताला दिसतात ते सगळे येतात तुमचे इन्कम. सेल्स हे आपण नेहमी बघतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, म्हणजे उजव्या हाताला असतं, म्हणून ते नॉमिनल अकाउंट आहे. हेच इथे एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला. कॅश अकाउंट आणि सेल्स अकाउंट हे 2 अकाउंट क्रिएट होणार. कॅश आहे रिअल अकाउंट, सेल्स आहे नॉमिनल अकाउंट.
रिअल अकाउंटचा रूल डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून आपण कॅशला डेबिट देणार, आणि नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो क्रेडिट ऑल इन्कम म्हणून सेल्सला आपण इथे क्रेडिट देणार. लास्ट ट्रान्झॅक्शन आहे रिसिव्ड कमिशन ₹4,500. 4,500 रुपये कमिशन मिळालं आहे. मिळालं आहे म्हणजे काय मिळालंय? कॅश मिळाली आपल्याला. पण कशी मिळाली? तर कमिशनच्या फॉर्ममध्ये. इथे हे आणि हे ट्रान्झॅक्शन अगदी सेम आहे. इथे फक्त कॅश कशी मिळाली होती तर गुड्स सेल करून मिळाली होती, आणि इथे कसं कॅश मिळाली तर कमिशन मधनं आपल्याला कॅश मिळाली आहे. दोन ट्रान्झॅक्शन, दोन इथे अकाउंट क्रिएट होणार. एक तुमचं कॅश अकाउंट होणार आणि दुसरं तुमचं कमिशन होणार. कॅश हे सोपं आहे, रिअल अकाउंट आहे. डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून आपण कॅशला डेबिट देणार, आणि कमिशन एक आहे नॉमिनल अकाउंट आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या तुम्हाला क्रेडिट साईडला कमिशन रिसिव्ड म्हणून दिसेल म्हणून. तर तुम्ही काय करणार? तर रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट व्हॉट कम्स इन कॅशला डेबिट देणार, आणि नॉमिनल अकाउंटचा रूल क्रेडिट ऑल इन्कम म्हणून आपण कमिशनला क्रेडिट देऊ. ही जर्नल एंट्री आपली क्रिएट होणार. कॅश अकाउंट डेबिट आणि क्रेडिट कमिशन अकाउंट. कमिशन रिसिव्ड अकाउंट म्हटलं तरी चालेल. हा एक सोपा प्रॉब्लेम होता. 6 एंट्री होत्या, ह्या त्यांनी एक्सप्लेन केल्या होत्या, पण मी तुम्हाला पुन्हा एकदा रूलच्या बेसिसवरती त्या कशा झाल्यात, लिंक झाल्यात एकमेकांशी ते सांगितलं. त्यामध्ये आता खालती एक अजून एक प्रॉब्लेम दिलेला आहे, एक टेबल दिलेला आहे, आणि त्यांनी काय म्हटलंय, फिल द फॉलोइंग टेबल. Analysis of the transactions by applying rules of debit and credit. ट्रॅडिशनल अप्रोच. ट्रॅडिशनल अप्रोच म्हणजे आपला नेहमीचा डेबिट क्रेडिट फॉर्म दोन अकाउंट येणार तिथे, आणि आपण 3 गोल्डन रूल्स वापरून ते अप्लाय करून एंट्रीज पास करणार. तर त्यांनी ट्रान्झॅक्शन काय दिलं आहे? अगदी वर्षा प्रमाणेच आहे. पहिलं, कमेन्स्ड बिझनेस विथ कॅश ₹90,000, म्हणजे 90,000ची कॅश ही ओनरनी बिझनेसमध्ये आणली. बिझनेस चालू करण्यासाठी, पुढे पुढे नेण्यासाठी त्याने काय केलं? 90,000ची आधी कॅश आणली. पण 2 आस्पेक्ट्स मध्ये काय काय येईल याच्यामध्ये? एक तुमचं कॅश आली, आणि दुसरं ओनर, म्हणजे जो काही ओनर आहे त्याचं एक अकाउंट. 2 अकाउंट आपले यामध्ये आले. अकाउंट इन्व्हॉल्ड मध्ये कॅश आणि ओनर आहे. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. आता कॅश ही काय आहे? आपलं रिअल अकाउंट आहे, आणि दुसरं ओनर हा काय आहे? पर्सन आहे. पर्सन आहे म्हणजे पर्सनल अकाउंट आहे. रूल अप्लाइड. रूल पहिला कॅश साठी आपण कोणता रूल अप्लाय करणार? डेबिट व्हॉट कम्स इन रिअल अकाउंटचा रूल अप्लाय करणार, आणि पुढे ओनर साठी, ओनर हा पर्सन आहे म्हणून पर्सनल चा रूल क्रेडिट द गिव्हर. आपण क्रेडिट हे ओनरला देणार. मग डेबिट इथे काय येणार? कॅश अकाउंट डेबिट ₹90,000, आणि क्रेडिट कशाला येणार? ओनर्स कॅपिटल अकाउंट ₹90,000 इथे. दुसरी एंट्री, डिपॉझिटेड कॅश इंटू देना बँक ₹9,000. मग आता ही 90,000ची कॅश तर बिझनेसमध्ये त्यांनी आणली, तर त्यातली काय केली त्यांनी? 9,000 रुपये कॅश ही देना बँकेमध्ये ही डिपॉझिट केली. म्हणजे ऑफिसमध्ये 90,000 रुपये कॅश बॉक्समध्ये ठेवले होते, ते त्यातले 9,000 उचलले आणि बँकेमध्ये जाऊन डिपॉझिट केले. आता बँक काय आहे? तर हा एक आर्टिफिशियल ज्युडिशियल पर्सन आहे. म्हटल्यावरती काय ते येणार? पर्सनल अकाउंटच्या अंडर. आणि दुसरं काय? कॅश ही रिअल अकाउंट आहे, ते सोपं आहे. 2 आस्पेक्ट्स म्हणजे एक कॅश डिपॉझिटेड इंटू दी बँक, कॅश गोज आउट, हा एक, आणि दुसरं कॅश एक डिपॉझिट झाली आणि दुसरं कॅश आपल्याकडनं गेली. बँकेमध्ये एकदा आली आणि आपल्याकडनं गेली. अकाउंट इन्व्हॉल्ड देना बँक अकाउंट आणि दुसरं कॅश अकाउंट. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट. देना बँक काय आहे? पर्सनल आहे, पर्सन आहे. पर्सन आहे म्हटल्यावरती काय येणार? कुठला येणार? पर्सनल अकाउंटचा रूल. मग पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर. कारण आपण त्या देना बँकेमधनं कधी ना कधी विड्रॉ करणार, बँकेला आपल्याला कधी ना कधी पैसे रिटर्न करायला लागणार, म्हणून पर्सनल अकाउंटच्या रूल प्रमाणे डेबिट द रिसिव्हर म्हणून देना बँकला आपण डेबिट देणार, आणि क्रेडिट आपण कशाला देणार? तर क्रेडिट हे आपण कॅशला देणार. म्हणून कॅश रिअल अकाउंटच्या रूल प्रमाणे क्रेडिट व्हॉट गोज आउट, म्हणून कॅश ही आपली बाहेर गेली म्हणून कॅशला आपण क्रेडिट देणार. मग इथे पहिला येणार पर्सनल अकाउंट, दुसरा येणार रिअल अकाउंट, इथे डेबिट येणार बँक अकाउंट, देना बँक अकाउंट, आणि इथे क्रेडिट येणार कॅश ₹9,000. दोन्हीकडे 9,000. तिसरं आहे विड्रॉ कॅश फॉर पर्सनल यूज ₹1,500.
आता ही जी 90,000 आणली होती त्यांनी कॅश, त्यातली 9,000 आपण काय केली, बँकेत डिपॉझिट केली आणि उरलेल्यातले 1,500 आपण पर्सनल यूज साठी यूज केलं. पर्सनल यूज म्हणजे काही असू शकतं, आपण कुठेतरी हॉटेलमध्ये केले, ट्रॅव्हलिंग मध्ये केले, पण पर्सनल स्वतःच्या खर्चासाठी, बिझनेस साठी केले नाही. आता याच्यामध्ये दोन इफेक्ट काय झाले बघा. पर्सनल यूज साठी केले म्हणजे कोणी केले, ओनरने केले. ओनरच त्याचा स्वतःचा मालक आहे म्हणलं त्याने यूज केले. जर ऑफिसच्या स्टाफने केले असते तर ते आपले ऑफिस एक्सपेन्सेस झाले असते. आता हे ओनरने केले म्हटल्यावरती ओनरचं एक अकाउंट येणार. आता हे जे येतं त्यालाच म्हणतात, जेव्हा पर्सनल यूज साठी करतात त्यावेळेस म्हणतात ड्रॉइंग्स. हे ओनरनी स्वतः काढलेले आहेत ना पैसे, म्हणून यांना म्हणणार ड्रॉइंग्स. आता कसे काढलेले आहेत तर कॅशच्या फॉर्म मध्ये काढलेत, म्हणजे कॅश विड्रॉ केलेली आहे. म्हणून काय करणार आपण, कॅश ही दुसरं एक अकाउंट याच्यामध्ये येणार. तर ते जे टू आस्पेक्ट्स म्हणलेले आहे ना, तर कॅश गोज आउट आणि फॉर पर्सनल यूज म्हणून दोन अकाउंट येणार. एक येणार तुमचं ड्रॉइंग्स आणि दुसरं येणार कॅश. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स मध्ये काय होणार तर तुमच्या मध्ये कॅश हे रिअल अकाउंट आहे आणि ड्रॉइंग्स हे काय आहे, पर्सनल अकाउंट. कारण ड्रॉइंग्स हे कुठल्या तरी व्यक्तीच्या नावाने आपण पैसे विड्रॉ केलेले असतात, म्हणून हे ड्रॉइंग्स हे पर्सनल अकाउंट. रूल्स अप्लाइड काय होणार तर ड्रॉइंग्स म्हटल्यावरती पर्सनल अकाउंटचा रूल येणार, डेबिट रिसिव्हर म्हणून येणार. आणि रिअल अकाउंट क्रेडिटचा रूल काय येणार, क्रेडिट वॉट गोज आउट म्हणून कॅशला क्रेडिट येणार. मग अकाउंट डेबिटेड मध्ये तुमचं काय येणार, ड्रॉइंग्सला डेबिट येणार आणि अकाउंट क्रेडिटेड मध्ये तुमचं कॅशला क्रेडिट. एंट्री परत एकदा रिपीट करते. ड्रॉइंग्स अकाउंट डेबिट ₹1,500 आणि क्रेडिट कॅश ₹1,500. नेक्स्ट आहे परचेस गुड्स फ्रॉम मंदार ₹12,000, म्हणजे मंदारकडनं 12,000चे गुड्स परचेस केले. आता जेव्हा मंदारकडनं परचेस केलेले आहेत तर त्यावेळेस त्यांनी इथे लिहिलं नाहीये काही कॅश बँक म्हटल्यावरती हे काय असणार आहे, क्रेडिट बेसिसवरती, म्हणजे इन फ्युचर मंदारला आपण पैसे देणार आहोत. आता याच्यामध्ये दोन दोन आस्पेक्ट काय काय झाले बघा, तुम्ही लक्षात घ्या. एक म्हणजे तुम्हाला काय झालेलं आहे की मंदारचं अकाउंट हे क्रिएट करायला लागणार आणि दुसरं आहे ते परचेसचं अकाउंट हे आपल्याला क्रिएट करायला लागणार यामध्ये. म्हणजे यामध्ये दोन कोणते अकाउंट इन्व्हॉल्व्ह झाले, एक आहे मंदार अकाउंट आणि दुसरं आहे परचेसेस अकाउंट. याच्यामध्ये काय झालेलं आहे, रूल कोणता कोणता अप्लाय होणार तर पहिला येणार तुमचा मंदार हा पर्सन आहे, पर्सनल अकाउंटचा एक रूल येणार आणि दुसरा येणार तुमचा परचेस केलेला आहे. परचेस हा बिझनेसचा एक्सपेन्सेस आहे म्हणून एक्सपेन्सेसचा एक तुम्हाला अकाउंट येणार. एक्सपेन्सेस आहे नॉमिनल अकाउंट, परचेसेस आहे नॉमिनल अकाउंट मध्ये. तर तुम्हाला काय रूल होणार, डेबिट ऑल एक्सपेन्सेस म्हणून परचेसला तुम्ही डेबिट देणार आणि इन फ्युचर मंदारला आपल्याला पैसे द्यायचे आहेत मग पर्सनल अकाउंटचा रूल सांगतो क्रेडिट द गिव्हर म्हणून आपण मंदारला क्रेडिट देणार. जर्नल एंट्री कशी करावी, परचेसेस अकाउंट डेबिट ₹12,000 आणि मंदार अकाउंट क्रेडिट ₹12,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, ट्रेडिंगच्या डेबिट साईडला तुम्हाला इथे ₹12,000 दिसणार आणि मंदार अकाउंट हे बॅलन्स शीट मध्ये करंट लायबिलिटीजच्या अंडर तुम्हाला मंदार अकाउंट हे दिसणार. पेड सॅलरी ₹2,900. आता आपण सॅलरी ही आपल्या स्टाफला पेड केली. आता पेड केली म्हणजे कॅश आपल्याकडनं गेली. कॅश कशी गेलीये तर आपण एक्सपेन्सेस केला. एक्सपेन्सेस केला काय, ते एक्सपेन्सेस केला सॅलरी पे करून एक्सपेन्सेस केला. दोन अकाउंट कोणते आले, एक सॅलरी आलं आणि दुसरं कॅश आलं. मग सॅलरी हे तुमचं काय आहे, नॉमिनल अकाउंट आहे, कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला तुम्हाला सॅलरी दिसते आणि कॅश ही रिअल अकाउंट, कारण तुम्हाला ऍसेट साईडला दिसते का, कॅशला तुम्ही ऍक्च्युली टच करू शकता. जर्नल एंट्री कशी होणार बघा, सॅलरीला डेबिट येणार का, नॉमिनल अकाउंटचा रूल सांगतो डेबिट ऑल एक्सपेन्सेस म्हणून सॅलरीला डेबिट येणार $2,900. आणि सेकंड इफेक्ट तुमचा कॅशला येणार कारण रिअल अकाउंटचा रूल सांगतो क्रेडिट वॉट गोज आउट म्हणून कॅशला तुमच्या क्रेडिट. रिसिव्ड इंटरेस्ट ₹4,000, ₹4,000 इंटरेस्ट तुम्हाला मिळालाय. मिळालाय म्हटल्यावरती तो इथे मिळालाय म्हटल्यावरती कॅश मध्ये तुम्हाला ऍक्च्युली तुमच्याकडे कॅश आली आहे.
कॅश आलीये, पण कशी आलीये? इंटरेस्ट मध्ये आलीये. म्हणजे इंटरेस्ट हे काय आहे? इन्कम आहे तुमचं. इन्कम म्हणजे काय म्हणलं? नॉमिनल. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला इंटरेस्ट रिसिव्ड असतो, म्हणजे तो झाला नॉमिनल. दोन अकाउंट कोणते क्रिएट झाले? एक कॅश आली, दुसरं कशी आली? तर इंटरेस्ट मिळाला आपल्याला कशावरती तरी. फिक्स डिपॉझिट बँकेमध्ये ठेवली असेल आणि त्या फिक्स डिपॉझिटवरती तुम्हाला इंटरेस्ट मिळाला असेल, असं समजा. मग दोन अकाउंट कोणते क्रिएट झाले? एक कॅश झालं क्रिएट आणि दुसरं झालं इंटरेस्ट रिसिव्ह. आता इफेक्ट लक्षात घ्या. जर्नल एंट्री कशी फॉर्म होईल? तर कॅश मिळाली, कॅश आहे रिअल, रिअलचा अकाउंटचा रूल सांगतो डेबिट व्हॉट कम्स इन, कॅशला डेबिट ₹4,000. क्रेडिट कोणाला येणार? नॉमिनल अकाउंटचा रूल इंटरेस्ट सांगतो क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स, म्हणून तुमचं काय होणार? इंटरेस्ट रिसिव्हला क्रेडिट येणार ₹4,000. कॅश अकाउंट डेबिट ₹4,000, इंटरेस्ट रिसिव्ड अकाउंट डेबिट, क्रेडिट ₹4,000. पुढच्या भागामध्ये आपण ह्याच अकाउंटिंगच्या काही बेसिक अजून ट्रान्झॅक्शन त्यांनी दिलेले आहेत ते बघूया. ते तुम्हाला मी पूर्ण बेसिक पासून एक्सप्लेन करून सांगते की कुठले अकाउंट काय इफेक्ट होतात आणि तुमच्या रिअल अकाउंट, तुमचा 3 गोल्डन अकाउंटिंग रूल मधला कोणता रूल हा वापरून हे तुम्हाला केले जातात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असतात तर तुम्ही एक तुमचं पण अकाउंट इथे क्रिएट करा सबस्क्राईब करून, आणि तुमच्या फ्रेंड्स बरोबर नक्की शेअर करा, जेणेकरून ज्ञान हे दिल्याने वाढतं, त्यांनाही त्याचा नक्की फायदा मिळेल. थँक्यू. बाय.